शिवाजी महाराजांनी आज्ञापत्र काढली, एखाद्या महिन्यावरती गेला, दिवाळीचे दिवस आहेत, शेकोटी पेटवायला तुम्हाला लाकूड फाटा लागला, तो साधा लाकूड फाटा सुद्धा कुणाच्या शेतात तोडत असतात तर त्या शेतकऱ्याची परवानगी घेऊन आणि त्याला योग्य ती मोबदला, योग्य ती रक्कम देऊनच तुम्ही तो लाकूड फाटा तोडा. शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी भाजीच्या देठाला सुद्धा हात लावणाऱ्याची गै केली जाणार नाही हे ठणकावून सांगणारा हा शेतकरी हिताचा राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ हा एकमेव जगाच्या पाठीवरचा असा काळ आहे ज्या काळात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आम्हाला पाहायला मिळत नाही. जगाच्या पाठीवर 2 कर्जमाफ्या सगळ्यात मोठ्या होत्या. आज सुद्धा सरकार कर्जमाफीचं आश्वासन देतं, पण जगात 2 कर्जमाफ्या मोठ्या झाल्या. एक कर्जमाफी केली ती आमच्या जगद्गुरु तुकोबाराय यांनी शेतकऱ्याच्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून त्या जगातली पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबांनी केली आणि दुसरी कर्जमाफी शेतकऱ्याचा शेतसारा आणि कर्ज माफ करून शिवाजी महाराजांनी केली. रयतेच्या कल्याणासाठी हा राजा आयुष्यभर झटला. शिवाजी महाराजांच्या राज्याचा स्वराज्याचा उद्देश आहे सर्वांस पोटास लावणे. रयतेला कुठल्याही पद्धतीचा उपद्रव झाला नाही पाहिजे, शेतकऱ्याला कुठली अडचण आली नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या माना म्हणून राज्य करण्याचे शिवाजी महाराजांचे मनसुबे नव्हते, रयतेच्या कल्याणासाठी उभा केलेलं राज्य आहे. अजून एक गोष्ट आहे, तुम्ही सगळेजण शेतकरी आहात, तुमच्या नावावरती तुमच्या जमिनी आहे. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत कसणाऱ्याच्या नावावर त्याचं शेत झालं पाहिजे ही भूमिका कुणी मांडली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. आपण शेताची मोजणी करतो, शेताची मोजणी करतो मशीनद्वारे, आपण ती सगळी मोजणी आता होते, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, पण ही मोजणी पद्धत कुणी आणली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणली. अनेक जणांना हे माहित नाही. शिवाजी महाराजांनी मोजणी पद्धत आणली. 5 हात 5 फुटी 14 तसूची लांब काठी ते जमीन मोजण्याचं एकक शिवाजी महाराजांसारख्या राजाने निर्माण केलंय. महाराष्ट्रातल्या जमिनी मोजल्यात आणि त्या कसणाऱ्याच्या नावावरती इथली शेती झाली पाहिजे ही भूमिका शिवाजी महाराजांनी नुसती कागदपत्री मांडली नाही, ती सत्यात उतरवली आणि तुमच्या आमच्या बापदाद्याच्या नावावरती ज्या जमिनी झाल्या तर शिवरायांची पुण्याई शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. कसणाऱ्याच्या नावावरती ती शेती झाली पाहिजे. 7 वाऱ्याचे जनक म्हणून आम्हाला आज सुद्धा शिवाजी महाराजांची आठवण काढावी लागते. दुर्दैवानं शेतकऱ्यांचं राज्य महाराष्ट्राच्या मातीत उभा करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या शेतकऱ्यांना अजूनही माहित नाही 7 वाऱ्याचे जनक शिवाजी महाराज आहे. हा दूरदृष्टीचा राजा आहे. ते शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलं. शिवाजी